ऑडिओ हे करा ना ऑडिओ चेक बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेऊन मागणी केलेली कर्जमाफीसाठी 75,000 कोटी रुपये शासनाने मंजूर करावे, अन्यथा आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू. महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे इतकी मोठी कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी यांनी केलेली आहे. 36,000 कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्याच्या या कर्जमाफीकरता दिलं आहे. शिंदे सेनेत आला तर स्वागत करतो. बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे, त्यांना ऑफर दिलेली आहे. बच्चू कडूंनी ऑफर दिलेली आहे. मी तुम्हाला सांगतो, नवनीत राणांना कुठं जायची गरज पडत नाही. त्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. त्यांना देशामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या प्रचाराची मागणी आहे. इतकं मोठं वलय आहे, इतकी मोठी पार्टी आहे, जगातली सर्वात मोठी पार्टी, जगातली सर्वात मोठी पार्टी, त्यामध्ये नवनीत राणासारख्या त्यांच्या बाजूने सर्वच त्या ठिकाणी पॅरामीटर आहेत. त्या नेत्या आहेत, महिला आहे, त्या ठिकाणी त्यांनी संसदेत काम केलेलं आहे, देशामध्ये त्यांच्या अनेक ठिकाणी प्रचाराला बोलवतात. अशावेळी इतकी जागतिक स्तरावरची सर्वात मोठा पार्टी सोडून कशाला तर नवनीत राणे तिकडे जातील? त्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्या आहेत, त्या भाजपचाच विचार पटणाऱ्या आहेत, भाजपच्या विचाराच्या आहेत, आयुष्यभर त्या भाजपमध्ये राहणार आहे. पुनर्वसन नवनीत राणांचं होणार का? भाजपच्या वतीनं पुनर्वसन होईल का? आता नवनीत राणा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी चांगल्याच पदावर आहे. त्यांचा मान सन्मान हा भारतीय जनता पार्टीमध्ये उच्च स्तरावर आहे. त्यामुळे कुठलं पद असलं की नसलं, मागच्या लोकसभा लढल्या काही मताने हरल्या, पुन्हा निवडून येतील. माझं काय म्हणणं आहे, एकाच वेळी निवडणूक हरलं म्हणून काही सर्व संपलं का? अजूनही त्यांचा मान सन्मान तेवढाच आहे भाजपमध्ये जेवढ्या खासदार होत्या. त्यामुळे आताही तेवढीच इमेज त्यांची दिल्लीमध्ये आहे. आमचे सर्व वरिष्ठ नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्यांना आताही खासदार मानतो आम्ही. खासदारच्या कमी कधीच मानलं नाही. आणि त्यामुळं पद मिळालं की नाही मिळालं, मिळेल की नाही मिळेल, यामध्ये नवनीत राणांचे लक्ष नाही आणि आमचे लक्ष नाही. त्यामुळे त्यांच्या ज्या दिवशी पक्ष विचार केला योग्य विचार होईल. बाजुरे यांचा अर्ज जो आहे तो बाद झाला आहे. बाजुरे यांनी असं म्हटलं आहे की सर्वांनी मिळून, काँग्रेस, भाजप आणि वंचित या सर्वांनी मिळून माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी कारस्थान रचलं होतं. मला हे सांगा की बाजुरिया कुठं उमेदवार होते, कुठं आले? अर्ज बाद झाला त्यांच्यामुळे झाला. काय संबंध आमचा आहे की आम्ही निवडणूक आयोगाचे टप्पे मारले का? काही बोलतात. प्रवीण पोटे हे आत्तापर्यंतच्या सर्व निवडणुकीचा इतिहास तोडून निवडून येणार आहे. आणि त्यामुळं कोणी असा विचार करू नये. कोणी लढलं असतं, कोणी तरी प्रवीण पोटेच हे प्रचंड बहुमताने विजय झाले असते. कशाला त्या ठिकाणी या गोष्टी आता करायच्या? हार बाद झाला. गेल्यावेळी प्रवीण पोटे यांना काँग्रेसचे जे 117 मतं होती त्यापैकी 100 मताच्या वर पद मिळाले. मी सांगितलं ना की प्रवीण पोटे हे सर्व इतिहास तोडून, सर्व इतिहासाचे विक्रम मोडून निवडून येतील. तसे ते कलाकार व्यक्तिमत्व आहे. त्यामुळं त्यांना काही सांगायची गरज नाही, मला काही सांगायची गरज नाही. निश्चितपणे एक चांगला मोठा विजय अमरावतीमध्ये होईल. काय नेमक्या कलाकार्या पाहायला मिळतील? येत्या काळात काय नेमक्या कलाकार्या पाहायला? सर्वसमावेशक उमेदवार आहे प्रवीण पोटे. मुंबई विमानतळ परिसरामध्ये शनिवारी शिवाजी महाराज पुतळ्याचा अनावर झाला, त्यामध्ये उपमुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्रात फिरतोय, त्यासाठी मोर्चे बांधणी सुरू असं बच्चू कडूंनी वारंवार सांगितलं ना, त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होणं किंवा ते होऊन त्याच्याकडे त्यांची स्वप्न बघणं किंवा त्याची योजना तयार करणं किंवा जे काही त्यांच्यासाठी करणं हे त्याच्या पक्षाच्या नेत्याची जबाबदारी आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, त्यांनाही वाटतं आहे. पण मी आधीच सांगितलं की या राज्यामध्ये तिन्ही पक्षाचं जे मॅन्डेट मिळालं आहे, भारतीय जनता पार्टी 137, शिंदेजी आणि आपले सुनेत्रा पवारजी, आम्ही सर्व मिळून 218, आणि त्यामुळे हे मॅन्डेट आहे. आता मॅन्डेटला शेवटी महत्त्व असतं राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये. त्यामुळे मॅन्डेटवर जायचं. आज काही तो विचार करायची गरज नाही कुणाला. राज्यसभेची सुनेत्रा पवारची जी जागा होती ती आता राष्ट्रवादीने दिली, पण नवनीत राणाचं नाव एकंदरीत सर्व चर्चेत. नवनीत राणाजी या भारतीय जनता पार्टीच्या अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांनी प्रचंड निष्ठेने काम केलेलं आहे. कधी ते असा निर्णय करणार नाही भाजप सोडून दुसऱ्या पार्टीत जाण्याचा. त्या हिंदुत्ववादी जय श्रीराम जय हनुमानजी म्हणत काम करतात आहे. त्यामुळं असा विचार त्यांच्याबद्दल करू नये. काही सदिच्छा भेट कुणाची झाली असेल ती भेट होत राहतं. मी आता पुष्कळ अपोजिशनच्या आणि सत्ताधारी पार्टीच्या लोकांशी रोज भेटतो, याचा अर्थ असा नसतो. त्यामुळं नवनीत राणा या कधी भाजप सोडू शकत नाही. पक्का हिंदुत्ववादी आणि जय श्रीराम म्हणत आपलं काम करणारे नेते आहेत.
त्यामुळं मला असं वाटतं त्यांच्याबद्दल असा संभ्रम कोणी तयार करू नये. नवनीत सर शेवटचं पत्रिकेत नाव नव्हतं, त्यामुळे शिवसेनेच्या पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. नाही ते मला वाटतं की एकनाथ शिंदेजी आणि सुनेत्रा पवारजींचं नाव असायलाच पाहिजे, त्यांना निमंत्रित केला पाहिजे. कुठं गल्लत झाली बघावी लागेल. राज्यामध्ये आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा. विधान परिषद निवडणुकीमध्ये हां? किती जागा जिंकली? 17पैकी 17 आता अनाऊन्स झालं. 17पैकी 17 आणि प्रचंड बहुमताने सर्व इतिहास मोडून. सर मेडिकल कॉलेज संदर्भात आज काही बैठक होणार आहे का जागी नाही, संदर्भात आज मी आचारसंहितेमुळे बैठक घेऊ शकत नाही, पण मी फोनवर चर्चा करतो आहे की कुठं जागा आता मापसूची जागासुद्धा आम्ही बघतो आहे. ती जागा जी आहे ती जागा फॉरेस्टची आहे, जी आता प्रस्तावित आहे. फॉरेस्टची जागा मिळवायला वेळ लागतो, तरी बघू रवी राणाजी काय म्हणतात किंवा या ठिकाणी काय चांगलं आहे. सर्व लोकांना सर्व आमदारांना विश्वास घेऊन करू. मेडिकल कॉलेज हलवण्याचा काही नाही, काय अजून चर्चा नाही आहे, अजून विषयही नाही आहे. मी सर्व आमदारांची चर्चा करेल, लवकर जी जागा मिळेल तिथे करू.